ओ दादा गरीबाला काहीतरी दे की. ए नाही बाबा कायचा. अहो दे काहीतरी. एखादा सांगितलं कळतं का तुला? नाही कायचा. अहो दे काहीतरी. अरे कणीच्या पाडलंस की माकडा जा तिकडे. काय मिळणार नाही तुला. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है. तू है कौन तू? ओ दादा दे काहीतरी. अरे बाहेर निघ माकडा. तांगड्या शिरलाय लगेच. नाही काय तुला द्यायला माझ्याकडे. ओ दादा दे काहीतरी. 8 दिवस झालं जेवलेलं नाही. अरे फुकणीच्या मी चालू आहे रोजंदारीने कामाला. तुला द्यायला 1 रुपया नाही माझ्याजवळ. द्या की काहीतरी दादा. फुकणीच्या वाळू देतोय मला. माकडा चल तिकडे. आला इकडे भीक मागाय चल. अरे फुकणीच्या लात घातलीस. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी का बसलायस? साहेब चालू आहे काम. ए फुकणीच्या बेलो की माकडा. कोण आहेस तू? मला वाटलं मालक आहे. ए कामगार काम करणार काय रोजंदारी 500 रुपये देतो. काय 500 साहेब करतो की. कुठं आहे काम? चला चला. आमचं काम होतं. जा माकडा. आलाय टाबेला 100च्या वर हजेरी देणार आहे ह्यो. जा नाही काम करायचं मला. जा. अरे 800 रुपये देतो. करणार काय? साहेब काय काम आहे सांगा. आता येतो. चला 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 चला. ए, तू तू जा पहिला इथनं. अरे पण आमच्या इकडे पोरगी सोबत उभा राहून काम करायचं आहे. पोरगी सोबत उभा राहून. साहेब चला तुम्ही. तू तू जा माकडा. तू घ्या बस तू. साहेब चला. आणि हे बघ पोरगी जर खाली पडली तर तुझं तू तिला धरून हाताने उभा करायचं. काय असं धरून उभा करायचं? साहेब मला हाजीर नको. मी फुकट काम करतो. चाल लवकर. मला लय जोरात काम आलंय. चाल लवकर. अरे गाप तू. आणि हे बघ पोरगीची वाऱ्यानं केस बिसेस काटली तर तू सरळी करायची. आणि पोरगीची वडणी पडली तर तुझी तू उचलून अशी गळ्यात टाकायची. काय साहेब मला हाजरी नको. फुकट काम करतो आयुष्यभर. चाल लवकर. मला उभं राहून काम करायचं पोरगीभर. चाल लवकर. मला लय जोरात काम आलंय साहेब. चला लवकर. तू जा. ये अबाई तो बरा सिक्युरिटीचं काम आहे तुझं. यस सर. इधर शिट्टी वाजव. बस बस बस. इथं आलेल्या सगळ्या गाड्या अशा ओळीने लावून घ्यायच्या. ती सगळं ठीक आहे साहेब. तुम्ही तर म्हटला होता पुरगी बरोबर उभं राहून काम करायचंय. पण पुरगी कुठं आहे? ही काय पुरगी तुझ्याकडे उभं राहून तुझं काम आहे. ही पडली तर हिला धरून उभी करायची. हिची केसईस काढली तर सरळी करायची आणि वडणी सरळी करायची. वाऱ्यानं आली तर वंडकीच्या मला वाटलं खरोखरच्या जिवंत पोरगी बरोबर उभं राहून काम करायचं आहे. हे उत्तर पत्र आहे. हरकलास की गप्प आणि उभा राहून काम करायला नाही पाय मोडीन बघ. मला 1000 रुपये हजरी पाहिजे. फुकट काम करतो म्हणलीस गोळी घाली नाही म्हणलं असतं. चल उभा राहा. करतो साहेब. करतो साहेब. इकडे लावा गाडी. इकडे इकडे. हाय मी गाडी गाडी लावते. गाडी तिथे. हाय तो बरा सिस्टीवीत बघतोय. सिस्टीवीत गोळी घालीन. मामा काय याच्यावर बसवून आत नेता का आता मला? गपाय फुकणीच्या कायम मी गाडी इथंच लावतो. जावा तिकडे लावा. तांगडच तोडीने बघतो. नवीन दिसतोच इथं. बरं जावा जावा जावा. आगाव पोड्याचा मारा बिरायचा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. छा तिकडं हो. जातो जातो जातो. तांगड तोडीन. बरं 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 जावा. ए तुझ्यामुळं वाटोळ झालंय माझं. याय गिरायकावर चांगलं बोलायचं नाही तर गोळी घालीन. मालक बिलक यावं. काय पण कांड करता येईल. जावा. यायला माझ्याकडे टकली जायचं वाटतं. खरोखरची असती तर लगेच केलास तुझ्यावर. क्या बात है सर, क्या बात है सर. इकडे बघ ना. इकडे बघ. तिकडला गाडी. ए चिरकुट इकडे माल लावून घे सगळा व्यवस्थित. बर बर. आईला शिट्टीला काय झालं? जाऊ त्याच्या आईला. तोंडाचं मारतो शिट्टी. कुत्र्या मला बघून शिट्टी वाजवतोयस वे. अवश्य सिक्युरिटी वाला आहे मी. तिकडे काढला मग तुझी चिठ्ठी वाजवून. तुझ्या तर आता आलाय का? मालक वाचवा. मालक वाचवा. मालक वाचवा. मालक मला. काय झालंय? ती डोलीबाई मला माराय मागे लागल्या. माकडा तू बाहेर चल तुला दाखवते. ओ
ओ बाई काय झालं? या कुत्र्यानं मला बघून शिट्टी वाजवली. काय माकडा तू यासनी बघू शिट्टी वाजवलीस? अरे भोंगा वाजवायचा भोंगा. यांची तब्येत केवढी तर शिट्टी वाजवलीस एवढी एवढी. तुला घातला डबऱ्यात, तुला तोंडावर माझी इज्जत काढतीस व्हय? बाई चेष्टा केली हो. परत जर माझी चेष्टा केलीस तर एक जोरात लाथ घालीन आणि दिल्लीत पाडीन. काय तुम्ही एक जोरात लात घालून दिल्लीत पडताय? मग एक हळूच लात घाला आणि मुंबईत पाडा. येता येता दुकानचा माल घेऊन येतो. माकडा तुझ्या तर आता पहिलं मुंबईत आलं वाटतं. ओ शेठजी माल तयार आहे का आमचा? ओ मालक तुम्ही इथंच आहे वाईबी आहे मी जागवा. ओ बाई तुमची पावर कळली मला. तुम्ही मला एका लातात दिल्लीत पाडला, तिथं टप्पाहून परत इथं आलो. अजून एक लाथ देऊ काय मग? नको नको आय एम सॉरी. आधी कशाला झक मारी? बरं बोला काय पाहिजे? गाऊन दाखव. गाऊन दाखव काय? तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे मैया. माकडा गाऊन दाखव म्हणजे अंगात घालायचा गाऊन दाखव. हा. तुला गाणं म्हणा नाही सांगितलं. तसला गाऊन बी तुमच्या बाप्पाचा नाही हो गाऊन. मावशी एक काम करा, त्या पोत्याचं गाऊन शिवा, मापात बसल तुम्हाला. बोकडा तुझ्या तर आता तुला घातला डबऱ्यात तुला. हा ओके ओके. ओ मला सॉरी तू ऐशवी. अहो त्या रमेश शेठचा फोन आलेला, त्याला 200 साड्या पाहिजे त्या. हा भैया 200 साड्या बोत मध्ये भरून ठेवल्या, त्या घेऊन जा. आणि बघ 10व्या मजल्यावर राहते रमेश शेट व्यवस्थित ने. ओ एवढं वजन मला काय उचलणार नाही. अरे कशाला खातायस किडक्या? एक काम कर वैब्याला घेऊन जा, तेव्हा गेलं बोत, तू नुसता बरोबर जा. हा बर बर. ए वैब्या इकडे. आलो आलो. मालक त्या बाईनं मला पालता पाडून कणिक तुडीला अंगा उड्या मारत होती बदा. बर जाऊ दे आता. एक काम कर, ह्यो 200 साड्याचा बोत आहे, ह्याच्यावर जा घेऊन आणि ह्यो सांगाल तिथं पोच कर, तुला 100 रुपये हजेरी देतो. 100 रुपये चालतंय. उचलू लाग रे. चल रे हात लाव. मी बी हात लावतो बाई जरा. अरे 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 ए उठ उठ उठ. चल ए हात लाव. चांगलं धरा की लईच वजन आहे. चल का जा चल. अरे अजून किती चढायचं आहे? अरे चढ चढ, जराच राहिलंय अजून. बर लका चढून चढून कंपार्ट दुखायला लागलं माझं. चल आता नुसतं 2च मजलं राहिले ती. बर हा बोला की मालक. काय? हा बर बर. वैब्या एक आनंदाची बातमी आणि एक दुःखाची बातमी आहे. आधी कुठली सांगू? बुरट्या आधी आनंदाची बातमी सांग. आपण भावा 10व्या मजल्यावर पोचलोय. काय बरं झालं त्याच्या आईला. जीव दमल्याला पाक जीव जायला टाइम झालं तू माझं. आणि दुःखाची बातमी काय आहे? भावा आपल्याला या नाही, बाजूच्या बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावर जायचं आहे घेऊन. ओ हीच बिल्डिंग आहे. फुकणीच्या चष्मा घालून सरळ बघ, याच बिल्डिंग मध्ये राहतात नव्हता रमेश शेठ. भुरट्या चष्मा घालून 100% सांगतो ह्याच बिल्डिंग मध्ये राहते ती. तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? नाही तुझ्यावर भरोसाच नाही मला. ए बाळा ती रमेश शेठ याच बिल्डिंग मध्ये राहते का? याच बिल्डिंग मध्ये 10व्या मजल्यावर. बरं बरं ठीक आहे ओके बाळा. चल इकडे. आई गई. इकडे इकडे. अरे आला का दावा मजला? आलोय आलोय 10व्या मजल्यावर आलोय. चल इकडे. तरी बरं देवा. बरं झालं. रमेश शेठ. ओ रमेश शेठ, बोला काय काम आहे?
तुम्ही रमेश शेटच आहे ना हो का? पहिलीच आहे रमेश शेठ. हा तरी बरं देव पावला. ए देव पावला देव चावला ती परत बोल कामाचं काय ती बोला आधी. अहो तुम्ही 200 साड्याची ऑर्डर दिली होती का नाही? त्या 200 साड्या घेऊन आलोय आम्ही. साड्या अरे साड्यावाला रमेश शेठ बाजूच्या बिल्डिंग मधल्या 10व्या मजल्यावर राहतो या. काय वैभ्या उचल ती, चल जाऊया त्या बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावर चल. अरे कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला. काय पाहिजे? आम्ही जनगणना करायला आलो शासनाकडं. कर की मग. मला सांगा तुमच्या घरात कोण कोण आहे? लय जण आहे ती. आई वडील नाही ती. किती दिवस झाला मरून? अरे बाजारात गेली ती घरात नाही ती म्हटलं. सॉरी बर का. हा आजोबा आहेत का? आजोबा नाही ती. काय बाजारात गेलीत काय? अरे ती मेली ती. सॉरी चुलता आहे का? चुलत नाही ती. काय मिलीत काय? अरे दुकानात गेली ती घरात नाही ती म्हटलं. बर आजी आहे का? आजी नाही. ती पण दुकानात गेली आहे काय? नाही ती मिलिया. बारका भाऊ नाही. दुकानात गेलाय काय? नाही मग मेलाय काय? शेतात गेलाय घरात नाही म्हटलं. बर आणि कोण कोण आहे घरात? लय जण आहे ती नव साहेब. तुम्ही एवढं सगळं घरातलं विचारताय का? आमच्या घरातलं एक एक घेणार आहे काय? कामाव घेणार आहे काय? सरकारी कामाव कुठं? अरे माकडा लोकसंख्या मोजा चालू आहे. तू फक्त घरात कोण कोण आधी सांग. बरोबर. मोठं चुलत नाही ती. काय दुकानात गेलीत काय? नाही बाजारात गेलीत काय? नाही रानात गेलीत काय? नाही अरे मग काय मिलीत काय? नाही आमचं वडील सगळ्यात मोठं आहे ती, त्यामुळे मला मोठं चुलतच नाही ती. अरे माकडा डोसक्याचं नाही केलं थांब तुझ्यात. आईला कामाधंद्याच काहीतरी बघितलं पाहिजे. आज कमाईंगा तो कल खाईंगा. ओ दादा मला कामाची गरज आहे. काम आहे काय? काम आहे पण आम्हाला अनुभवी माणूस पाहिजे. अहो मला लय अनुभव आहे. 5 वर्षाचा अनुभव आहे. लय दुकानात काम केलंय मी. बघू जरा काय अनुभव आहे. आलो 1 मिनिट. अनुभव तुम्हाला सांगतो. 5 वर्ष मी काम केलंय लय दुकानात. जरा औषध ठेवा इथं. हा ठेवा. हा अजून ठेवा. या इकडं. चला ताजी औषधं घ्या. 30 ला 1 50 ला जोडी. चला औषध घ्या. औषध ताजी. हो मामा या की. अरे मुलगीच्या हे काय भाजी आहे 30 ला 1 50 ला 2. अरे शिकलेला माणूस पाहिजे आम्हाला. जा घरला. अहो येतंय मला जरा गोळ्यांची नाव सांगू काय तुम्हाला? हा बर सांग. इंडुपार, डोलो 750 mg, सनी लिओन सिट्रिझॉन. अरे लिओसिट्रिझिन असतंय ती. बरं आणि कुठलं बरं? पारूचा सिटीत मॉल. अरे पॅरासिटी मॉल असतंय बा. अजून येतंय मला ती पित्तावरची कुठली बरं? ओमनी. ओमनी का डुगडुग गाडी आहे ती वडापची. ओमी गुही म्हणते त्याला. बरं येते आणि ते कुठली बरं ती हागायची बिघडली होती पण माहित आहे? कोपरामाइड. अरे लोफ्रामाइड असतंय ती. बरं साहेब येते की मला जरा येतं या. मग घेताय नको मला काम? घेतो पण फक्त 5000 रुपये पगार देणार. अहो चालतंय की साहेब. हा, चालतंय. ही कपाटात मांडून घे. म्हणतो की अहो साहेब 5000 लय झालं मला. 1 मिनिट साहेब. हॅलो आय मेडिकल ऑफिसर पदी माझी निवड झाल्या. नाही अगं मेडिकल मध्ये कामाला आले मी. चालते ओके. चला केळं घ्या. सॉरी पुसून घ्यायचं का? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. सनरूप पुसलं साहेब. कशात सनरूप? मला एक पेन द्या की. हा ही घ्या. उठून दाखवा की. हा अहो पेन उठून दाखवा की म्हटलं मी. हा उठवला. आता काय चालवून दाखवू काय? कागदा उठून दाखवा म्हटलं मी. हा उठतोय बघा. किती 200 रुपये सुट्ट दे की. सुट्ट नाहीत. बरं थांबा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अरे बाबा 3050 झालं तुमचं. काय? अरे माकडा ही काय औषधात चिट्टी आहे? अरे पेन उठतोय का बघा. गिरगाडलेला कागद आहे हो. मला वाटलं औषधात चिठ्ठे म्हणून काढली त्या अंदाज. अरे माकडा जा काम कर जा. अडाणी बोड्या जायच बघ. आणि मी 10 मिनिटात आलो घरातनं. लक्ष दे. बरोबर. लक्ष दे पिंडट मध्ये कोण आला हिंमत मध्ये. काय नाही जाऊ. काही वेळानंतर
फुकणीचं कुठं मेडिकल उघडं ठेवून गेलं या पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी दांडी मारली काय चला औषधी घ्या औषधं ताजी ताजी औषधं 30 लढीक नुसतं बघायचं नाही घ्यायचं घेताय का इस्कटो अय दादा एक डिकी हा 30 लढीक मामा इधर वाटा पुढे करा चला 30 लढीक हा हे 30 रुपये हा ओके चला घेताय का इस्कटो मामा बघायचं नाही नुसतं घेताय का ओ दादा औषध घेणार काय नाही बाबा अशी औषध आम्ही घेत नाही 200 लढीक देतो बघा दे मग अरे कुठनं गोळा करून आणली तीच एवढी औषधं रस्त्यावर एक जण पोत टाकून औषधी काय बसलाय 30 लढीक काय चला औषध घ्या औषधं ताजी ताजी औषधं 30 लढीक मला एक ढीक दे की हा घ्या की मालक तुम्ही सुकाईच्या माझ्या मेडिकल मधले औषध आणून येते मालक माझी औषधं अरे धरा देवा आजपर्यंत मी तुझ्याकडे काय मागितलेलं नाही पण आज एक इच्छा मागणार आहे देवा ती इच्छा पूर्ण कर माझी देवा बोल काय पाहिजे हा देवा तुम्हाला प्रसन्न झाला होय रे बोल काय पाहिजे तुला देवा मला एक बंगला आणि गाडी पाहिजे बर उद्या सकाळी ये चौकात 8 वाजता देतो तुला बर चालते देवा देवा एका रात्रीत मला चौकात बंगला बांधून देणार आहे काय तुम्ही होय पण कुणाला सांगू नको नाही आई शपथ कोणाला सांगत आहे देवा देवा तुमचं एकदा प्रत्यक्षात साक्षात दर्शन दे की मला आत्ता नाही बाबा आत्ता मी निघालो सासरवाडीला दोंड्याचा महिन्याबद्दल हा देवा तुम्हाला पण सासरवाडी आहे तिकडे पण दोंड्याचा महिना साजरा करते ती काय होय सासर मला सोन्यात चेन करणार आहे दोंड्याचा महिना आहे म्हणून अरे फुकणीच्या तू ऐशी मला वाटलं देव माझ्यावर बोलतो या खोया बोड्याचे देवाला काय तेवढंच काम आहे तुझ्यावर बोलायला मित्राचा फोन आला म्हणून बोलत बसलो मी फोनवर मागायच्याने आईच्या गावात अरे बाबा पैसा नाही अजिबात जवळ म्हणून म्हणलं देवाला मागावं काय मिळतंय का बघावं त्यासाठी आलो होतं बाबा माझी पण तीच अवस्था आहे माझ्याकडे पण पैसा नाही असं वाटतंय कवा तर जाऊन कुठं डाका टाकावं माझे पैसे येतील माझ्याकडे भावा माझ्या डोक्यात एक आयडिया आहे काय आयडिया सांगतो किडनॅपिंग करायचं कुणाचं एखाद्या पोराचं किडनॅपिंग करायचं आणि त्याच्या बापाकडं 10 लाख रुपये मागून घ्यायचं भारी आयडिया चल एखादं श्रीमंताचं पोरगं गावतं का बघूया चालते चल चप्पल घालतो थांब ये लवकर ए बाबा पुढे एक पोरग निघालंय त्याला किडनॅप करूया बरं बरं चालतंय ए थांबियो ए फुकणीच्या तोंड बंद कर नाही तर गोळी घालीन घालणार आहे मग गोळे अरे मिस्टेक हो गया तोंड बंद कर ना गोळी घालीन तुला घरात फोन करून सांग 10 लाख रुपये घेऊन याला 10 लाख रुपये नाही तरी चिकन्या तू तुझ्या बंदुकीतली गोळीच घाल मला नाही गोळी घालायची घाल रे घाल ए गप नाही माझी मला गोळी घालीन उतर तू बरोबर मी उतारते पण मग मी पुढे गेल्यानंतर मागून गोळी घाल गावात कुठल्याही पदार्थ पडले जा घाल तू मागणं गोळी अरे हा पण चिकन्या आहे ना रे अरे तू घालणार आहे मग गोळे माझ्याकडे बंदूकच नाही मग याला गोळे घाल घालतो गोळी तू उतर पहिला उतर ए थांबिव बाबा थांबिव नाही गोळी घाल म्हणते मला उघडतो जा बाबा कसं गंडीवला माकडा तुझ्या आईला माकडानं बरोबर कंटिवला आम्हाला आता अंगाव घालतोस का काय चल दुसरं कोण गावतोय का बघूया जाऊ दे अरे 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 हळू अरे खाली अरे बाबा पुढे एक पोर काय बघ चांगल्या घरातलं वाटतंय त्याला किडनॅप करूया बरं चालतंय हा ए थांबिव पुढे ए पोरा का दादा इकडे जरा काम आहे हो सोडा जाऊ दे सोडा सकाळीच्या तुला किडनॅप केलाय आम्ही घरात फोन लाव आणि सांग 10 लाख रुपये घेऊन याला दादा सोडा की पाया पडते तुमच्या गोळी घाल याला नको बॅक लवकर फोन लाव आणि तुझ्या बाला 10 लाख रुपये घेऊन याला सांग फोन नाही माझ्याकडे माझा फोन देतो फोन लावून सांग बाला तुझ्या 10 लाख रुपये घेऊन याला नाव काय तुझं बंटी नाव माझं हॅलो तुमची घंटी आमच्या तांब्यात आहे आपलं तुमचा बंटी आमच्या ताब्यात आहे लवकर 10 लाख रुपये घेऊन या काय 10 लाख रुपये
होय 10 लाख रुपये. आणि जर तुम्ही 10 लाख नाही दिलं तर तुमच्या बंटीचा एक हात कापून पार्सल पाठवणार तुमच्याकडं. हा पण मला कसं करणार ते बंटीचाच हात आहे तो. तुम्ही एक काम करा त्याचं मुडकं कापून मला पटवा म्हणजे मला पटेल तो माझा बंटीचा आहे तो. अरे तुझा बाप काय खुळ्या बोड्याचा काय मुडकं कापून पाठवा म्हणतो या. अहो ती दारू पेला असतील. ओ मामा बघा 10 लाख रुपये लवकरात लवकर घेऊन या नाहीतर तुमच्या पोराला ठार करणार. 10 लाख रुपये नाही देऊ शकत मी. मग किती देणार? 150 रुपये देत तुम्ही. ओ मामा 150 रुपयाला नुसती चड्डी त्या. चड्डी कामाला तरी त्या पण ते उणगीचा काय कामाचा नाही. 150 रुपयाच्या वर 1 रुपया देणार नाही मी. अरे फुकणीच्या तुझ्या बाला अजिबात तुझी कदर नाही. उलट्या बोड्याला का जरा काहीतरी करत आहे घरात. आणि कोण तुझा लाड करते त्याला फोन लावू. थांबा आजीला लावतो. लाव लवकर. हॅलो हॅलो म्हातारे तुझ्या नातवाचं आम्ही अपहरण केलंय. कशाचं ऑपरेशन केलंय ना तवाचं? ऑपरेशन नव म्हातारे किडनॅप केलंय किडनॅप. किडनीचं ऑपरेशन केलंय कवा केलंय? अगं म्हातारे आम्ही तुझ्या बंटीला पकडून ठेवलंय. बंटी पाहिजे असला तर 10 लाख रुपये घेऊन ये. घंटीसाठी कोण 10 लाख देईल तुला? काय सोन्याची आहे घंटी? घंटी नव म्हातारे मी काय म्हणतोय तुला घंट्या कळना. भावा तू बंटी म्हणलास की म्हाताऱ्याला घंटी ऐकू जाते त्यापेक्षा तू घंटी म्हण म्हणजे म्हाताऱ्याला बंटी ऐकू जाईल. बरोबर. हॅलो म्हातारे तुझा घंटी आमच्या ताब्यात आहे. काय बंटी तुमच्या ताब्यात आहे? होय तो जिवंत पाहिजे असला तर म्हातारे आम्हाला 10 लाख रुपये दे. देते 10 लाख पण माझ्या नातवाला काय करू नका. मग 10 लाख रुपये घेऊन या माय मंदिराजवळ लवकरात लवकर या. 10 लाखाची बॅग घेऊन मला काय चालाय जमणार नाही. तुम्ही द्या घरापाशी देते पैसे. बर बर येतो तुझ्या बंटीला घेऊन घराजवळ. 10 लाख रुपये बॅगत भरून तयार ठेव म्हातारे. बर पैशाची बॅग भरून ठेवतो तुम्ही लवकर या. ओके बावा जमलंय जुळणी झाल्या 10 लाखाची. चला ए ड्रायव्हर जाऊ दे रे. अरे कुठं आहे घर तुझं? ओके म्हातारे बाहेर थांबले वाटतं. ए म्हातारे तुझ्या बंटीला घेऊन आलो या 10 लाख दे. बंटी तो आधी आजा. दे इकडे. यस भावा 10 लाखाची जुळणी झाली. अरे पण बॅग हलकी कशी काय लागते? बघ जरा उघडून पैसे आहेत का त्यात? माकडानो कशी जिरवली तुमची? म्हातारे तुझ्यात राहता. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.